पहा, आपण मागच्या वेळेला ऑक्सिलेशन चालू केलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएफ. समजा आता एक पार्टिकल आहे आणि तो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय. समजा ह्या दोन पोझिशन आहे, याला आपण एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतात. समजलं की नाही? जसं स्प्रिंगला आपण मागच्या वेळेला मी तुम्हाला शिकवलेलं, ब्लॉक लावला तर तो ब्लॉक असा खालीवरती परफॉर्म होते. लक्षात आलं? आणि मग अप अँड डाऊन मोशन इज नोन एज सिंपल हार्मोनिक मोशन. It is a periodic motion in which restoring force is directed towards mean position and its magnitude directly proportional to displacement. F is equal to minus kx. हा आपण फॉर्म्युला मागच्या वेळेला पाहिला होता. ते आता मी व्हर्टिकल पोझिशनला शिकवलं होतं तुम्हाला. हे हॉरिझॉन्टल पोझिशन आहे. समजलं ना? समजा ही मेन पोझिशन आणि या दोन एक्स्ट्रीम पोझिशन आहे. तर पहा आता, समजा पार्टिकल इथून इथे आला की पी वर, इथे डिस्प्लेसमेंट त्याने कव्हर केलं एक्स. डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलं? एक्स. इथून जर आपण सोडून दिला तर तो वेस्टविंग फोर्सने वापस येतो. कशाने वापस येतो? वेस्टविंग फोर्स म्हणजे स्मॉल एफ. ज्या फोर्समुळे तो मेन पोझिशनला वापस येतो त्याला म्हणतात वेस्टविंग फोर्स. तर इन लिनियर एसएचएम, restoring force acting on particle is given by, मागच्या वेळेला तुम्हाला फॉर्म्युला सांगत होता, F is equal to minus kx. F is equal to minus kx. K को क्या बोलते? स्प्रिंग कांस्टेंट. P को क्या बोलते? स्प्रिंग कांस्टेंट और फोर्स कांस्टेंट. इसको फोर्स कांस्टेंट भी बोलते हैं. स्प्रिंग कांस्टेंट और फोर्स कांस्टेंट. F is equal to minus kx. समझा? इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1. एक्स यानी क्या? डिस्प्लेसमेंट. एक्स क्या है? डिस्प्लेसमेंट. अकॉर्डिंग टू Newton's second law of motion, according to Newton's second law of motion. देखो, न्यूटन का सेकंड लॉ तुमको मालूम है. F is equal to ma. F is equal to m. यहाँ पे m क्या है? मास ऑफ पार्टिकल. जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करा उसका मास. जो पार्टिकल, समजा एक पार्टिकल है तो ऐसा सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करता है, उसका मास. ये क्या है? यहाँ पे एक्सेलरेशन ऑफ पार्टिकल. ये क्या है तिथे? एक्सेलरेशन ऑफ पार्टिकल. हा सेकंड नंबरचा इक्वेशन. आपल्याला माहित आहे न्यूटन सेकंड लॉ ऑफ द मोशन F इज इक्वल टू ma. ठीक आहे. आता हे दोन इक्वेशन आपल्याला कम्पेअर करायचे आहे. कोणते? इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we get, from equation 1 and 2 we get ma is equal to minus kx. दोन्ही इक्वेशन कंपेअर करा. दोन्ही इक्वेशन कंपेअर करा. केले कंपेअर आणि नंतर ए चा फॉर्म्युला तयार करा. a is equal to minus k upon m into x. हा झाला ए चा फॉर्म्युला. त्याला इक्वेशन 3 देऊन द्या. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून आपल्याला हा फॉर्म्युला लिहिलाय. एम म्हणजे मास ऑफ पार्टिकल, ए म्हणजे एक्सेलरेशन ऑफ पार्टिकल, केला स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा फोर्स कॉन्स्टंट म्हणतात, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोझिशन. दोन्ही कम्पेअर केले आणि याचा फॉर्म्युला तयार केला. आता ए म्हणजे एक्सेलरेशन. एक्सेलरेशन म्हणजे ये
आता ऍक्सिलरेशनची डेफिनेशन तुम्हाला माहित असेल, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी डीव्ही अपॉन डीटी. डीव्ही अपॉन डीटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम, दॅट इज नोन एज ऍक्सिलरेशन. त्याच्यानंतर डी बाय डीटी असं ठेवा. व्हेलॉसिटी कशाला म्हणतात? व्हेलॉसिटी म्हणजे काय? डीएक्स अपॉन डीटी, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम याला आपण व्हेलॉसिटी म्हणतो. पण एडजस्टमेंट कैसे कर समझे तुम्हाला, एक्सीलरेशन को क्या लिखना है तुमको, डीवी अपॉन डीटी यानी चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. फिर डी बाय डीटी वैसे ही रखा. वेलोसिटी को कैसे लिखना है, डीएक्स अपॉन डीटी. therefore ये इज इक्वल टू डी इंटू डी स्क्वायर एक्स डी स्क्वायर. dt यानी एक क्वांटिटी, डी स्क्वायर टी स्क्वायर नहीं लिखना है, dt एक क्वांटिटी है तो dt एक क्वांटिटी होने के कारण dt स्क्वायर लिखना तुमको. तो ऐसे एडजस्टमेंट करना पड़ता है एक्सिलरेशन की. एक्सिलरेशनला असं लिहावं लागेल तुम्हाला. मग आता ही जी एक्सिलरेशनची किंमत आहे ती इक्वेशन 3 मध्ये ठेवून द्या. इक्वेशन 3 ही जी आपण ऍडजस्टमेंट केलेली आहे इक्वेशन 3 ची इथे ठेवून द्या. काय मग इक्वेशन 3 डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू माइनस के अपॉन एम इंटू एक्स. हे जे मायनस क्वांटिटी आहे त्या साईडची ते इकडे घेऊन आहे राईट साईडला. डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर प्लस के अपॉन एम इंटू एक्स इज इक्वल टू 0. आता लिहा पुटिंग के अपॉन एम इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट क्वांटिटी. ओमेगा तुम्हाला माहिती आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओमेगा म्हणजे अँग्युलर स्पीड. आपण अँग्युलर स्पीड म्हणतो, सर्क्युलर मोशन मध्ये शिकले तुम्ही. ओमेगाला काय म्हणतात, अँग्युलर स्पीड. समजलं ना, हा ओमेगा आहे अँग्युलर स्पीड. ओमेगा यानी अँग्युलर स्पीड. तो therefore डी स्क्वायर एक्स अपॉन dt स्क्वायर प्लस ओमेगा स्क्वायर एक्स इज इक्वल टू 0. दिस इज differential equation of linear SHF. डिफरेंशियल इक्वेशन ऑफ लीनियर SHF. तो ये फॉर्मूला तुमको लर्न करना है प्रॉब्लम के लिए. बोर्ड में यहां तक 2 मार्क के लिए विचारू शकतात. बोर्डात तुम्हाला 2 मार्क करिता ऑब्टेन डिफरेंशियल इक्वेशन ऑफ लीनियर SHF किंवा स्टेट डिफरेंशियल इक्वेशन ऑफ लीनियर SHF. तो हा जो फॉर्म्युला याचा एमसीक्यू किंवा प्रॉब्लेम आहे डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0 आणि ओमेगा स्क्वेअरची किंमत आहे के अपॉन एम इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट क्वांटिटी. याला डिफरेंशियल इक्वेशन ऑफ SHF म्हणतात. डिफरेंशियल इक्वेशन ऑफ SHF.